तुम्ही एक शब्द ऐकला असाल, डिजिटल अरेस्ट. हे डिजिटल अरेस्ट काय आहे आणि डिजिटल अरेस्ट कसे केले जाते? कशा प्रकारे लोकांना बेवकूफ बनवलं जात आहे? कशा प्रकारे त्यांचा छळ केला जातो आहे, हे पूर्णपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याबद्दल संपूर्ण माहिती आज समजून घेणार आहोत. कायद्याचा उपयोग कसा करता येईल, काय तरतुदी आहेत, याची संपूर्ण माहिती घेणार आहोत आजच्या या एपिसोडमध्ये. साधारणतः बोलल्या जातं की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ठगवतो. ठग हा व्यक्ती कायद्यामध्ये डिफाईन केलेला नाही आहे. ठग हा व्यक्ती कायद्यामध्ये डिफाईन केलेला नसला तरी IPCच्या सेक्शन 310 मध्ये ही कन्सेप्ट आलेली आहे. परंतु याचा कोणाला बेवकूफ बनवणे, चीटिंग करणे याच्याशी काही संबंध नाही. इंडियन पिनल कोडच्या सेक्शन 10 मध्ये सांगितले आहे की जे कोणी जबरीची चोरी करतात, अगर मुलांना चोरून नेण्याचा प्रयत्न करतात आणि तो अपराध ते खुनासहित करतात आणि त्या कामी अन्य कोणत्याही व्यक्तीशी अगर व्यक्तींशी संगत ठेवील तो ठग होय. म्हणजे यामध्ये मुख्यतः चाइल्ड स्टेलिंग विथ मर्डर किंवा लूट डकेती सोबत मर्डर आणि ते हॅबिच्युअल असतात, तो व्यक्ती ठगवण्याचे काम करतो असं म्हटलं जातं. तर या डिजिटल अरेस्ट सोबत ठगवण्याचा काही संबंध नाही. तर डिजिटल अरेस्ट हे चीटर्सचे काम आहे, छळ करणाऱ्यांचं काम आहे. आता हे डिजिटल अरेस्ट कसं केले जाते ते मी तुम्हाला सांगतो आहे. इंदोर सिटीमध्ये एका राहणाऱ्या डॉक्टरला 24 घंटे डिजिटल अरेस्ट करून त्याच्यासोबत 3 लाख रुपयाचा फ्रॉड केला. न्यूजमध्ये असे वाचायला मिळाले होते की या डॉक्टरला इंटरनॅशनल कुरिअर मार्फत एक पार्सल आलेले होते आणि त्यामध्ये ड्रग्स असल्याची बतावणी करून त्याला फसवण्याच्या इराद्याने त्याला घाबरवण्यात आले आणि नंतर कस्टम ऑफिसर, CBI आणि सायबर सेल ऑफिसर बनवून वेगवेगळ्या लोकांशी त्याची बोलणी करून देण्यात आली. स्काईप ॲप मार्फत त्याच्यावरती नजरबंदी ठेवण्यात आली आणि यालाच डिजिटल अरेस्ट म्हटलं गेलं. तर यामध्ये नेमकं काय झालं की जो व्यक्ती ऑलरेडी डॉक्टर आहे, या डॉक्टरला सांगण्यात आले की तुमच्या नावाने एक पार्सल आलेले आहे आणि या पार्सलमध्ये ड्रग्स असण्याची शक्यता आहे. कोणीतरी तुम्हाला हे पार्सल पाठवले आहे. ड्रग्स म्हणजे प्रोहिबिटेड ड्रग्स, ज्याला तस्करी करून आणले गेले आणि त्या डॉक्टरला सांगण्यात आले की तुम्ही या गुन्ह्यामध्ये फसू शकता, आम्ही याचा तपास करत आहोत. परंतु जेव्हा डॉक्टरने त्यांना म्हटले की तुम्ही मला फसवत असाल, ऑनलाईन फ्रॉड करत असाल, तुम्ही तेथूनच कुठून तरी असाल, कारण तो डॉक्टर सुद्धा समजदार होता. त्या डॉक्टरने सरळ त्यांना म्हटले की मी सायबर सेलमध्ये तुमची कंप्लेंट करील. तेव्हा लगेच एका व्यक्तीला फोन लाईनवर आणले गेले, ज्याने सायबर सेल इन्स्पेक्टर असल्याचे त्याला सांगितले आणि त्याच्याशी या डॉक्टरची बोलणी करून देण्यात आली. त्यानंतर कस्टम डिपार्टमेंट कडून सुद्धा या डॉक्टरला फोन आला आणि या डॉक्टरला स्काईप ॲप सुरू करण्यात सांगण्यात आले आणि त्या डॉक्टरला सूचना देण्यात आली की तुम्ही आता फोन लाईनवर कंटिन्यू राहा, फोन बंद करायचा नाही, अशी स्पष्ट सूचना त्या डॉक्टरला देण्यात आलेली होती. जवळजवळ 24 तास त्या डॉक्टरला ऑनलाईन ठेवण्यात आले आणि 3 लाख रुपये त्या डॉक्टरकडून घेण्यात आले आणि ते जे कंटिन्यू ऑनलाईन राहण्यास सांगितले गेले त्या डॉक्टरला आणि फोन सोडून कुठेही जाता येत नाही, यालाच डिजिटल अरेस्ट म्हणतात. आणि त्या डॉक्टर सोबत जे झाले त्याला फ्रॉड किंवा चिटिंग म्हटलं जातं. बघा काय काय केलं त्या लोकांनी त्या डॉक्टर सोबत. तर 3 लाख रुपये घेतल्यानंतर त्या लोकांनी, जे या चिटिंग ग्रुप्सचे मेंबर होते, त्या डॉक्टरला पुन्हा पैशाची मागणी करण्यात आली. परंतु नंतर लगेच या डॉक्टरने ही सर्व हकीकत आपल्या वडिलांना सांगितली. वडिलांनी लगेच इंदोर क्राईम ब्रांचला कंप्लेंट केली. तेव्हा त्या डॉक्टरला माहिती पडले की त्याच्यासोबत फ्रॉड झाला आहे. म्हणून तुम्हाला आणखी माहिती देऊ इच्छितो की काही दिवसांआधीच 10 एप्रिलला या इंदोरमध्येच, म्हणजे त्या इंदोर जवळच एक राहू हे ठिकाण आहे, तेथील एक डॉक्टर फॅमिलीला, म्हणजे नवरा बायको दोन्हीही डॉक्टर आहेत, यांना सुद्धा असेच इंटरनॅशनल कुरिअर मार्फत एक पार्सल आलेले असते आणि यामध्ये या डॉक्टर दाम्पत्याला 48 अवर्स म्हणजे 48 तास डिजिटल अरेस्ट करून ठेवण्यात आलेले होते आणि या दाम्पत्याकडून जे डॉक्टर आहे त्यांच्याकडून 8 लाख रुपये वसूल करण्यात आले. म्हणजे त्यांनी तसे ट्रान्सफर करून घेतले डिजिटल अरेस्ट करून. फ्रॉड करणाऱ्यांनी या डॉक्टरला धमकवले होते. म्हणजे आता जी हे प्रेझेंट केस आपण सुरुवातीपासून ऐकतो आहे, यामध्ये या डॉक्टरला धमकवण्यात आलेले होते की तुमच्या पार्सलमध्ये जे ID मिळालेले आहेत त्यावर मुंबईच्या बँक अकाउंट्सचे डिटेल्स आहेत
आणि या अकाउंटमध्ये इलिगल ट्रान्झॅक्शनने पैसे सुद्धा काढण्यात आलेले आहे आणि याकरिता आम्हाला तुमचे स्टेटमेंट पाहिजे. त्यानंतर या डॉक्टरला ऑनलाईन स्टेटमेंट सांगून स्काईप ॲप सुरू करायला सांगितले आणि त्यामध्ये त्यांना सांगण्यात आले की तुम्हाला आता कंटिन्यू ऑनलाईन राहावे लागेल जोपर्यंत तुमचे स्टेटमेंट हे पूर्ण होत नाही आणि इन्क्वायरी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला फोन बंद करता येणार नाही. तो डॉक्टर रात्रीला झोपला तरी सुद्धा त्याचा फोन ऑनलाईनच राहिला पाहिजे अशी कंटिन्यू सूचना करण्यात आलेली होती. या स्काईप ॲपला कंटिन्यू सुरूच ठेवावे लागेल अशी सूचना करण्यात आलेली होती. त्या फ्रॉड करणाऱ्यांनी या डॉक्टरला हे सुद्धा सांगितले होते की आता तुम्हाला जॉबवर सुद्धा जाता येणार नाही, तेव्हा तुम्ही आता सध्या घरीच राहा. आणि त्यांना सांगण्यात आले की तुमचे एक अकाउंट आम्ही सर्वेलन्सवर घेत आहोत, परंतु त्याकरिता तुम्हाला एक अमाऊंट ट्रान्सफर करावी लागेल. म्हणजे एकत्रितपणे त्या डॉक्टरच्या अकाउंटमधून 3 लाख रुपये ट्रान्सफर करून घेण्यात आले. तर काय समजले तुम्हाला या घटनेवरून की कोणाचाही तुम्हाला फोन आला, कोणी CBI मधून असेल, कोणी कस्टम डिपार्टमेंट मधून सांगत असेल, कोणी कुरिअर कंपनीमधून सांगत असेल किंवा पोलीस स्टेशन मधून आला असेल, परंतु तो जर तुम्हाला घाबरवत असेल, धमकावत असेल, तर तुम्ही सगळ्यात आधी एका वकिलाशी जाऊन बोललं पाहिजे, त्यांचं गायडन्स घेतलं पाहिजे. कारण याबद्दल वकीलच तुम्हाला व्यवस्थित समजावू शकतात. यामध्ये कसं डील करायचं आहे ते तुम्हाला वकील सांगू शकतात. तर तुम्हाला पोलीसवाले बनवून किंवा आणखी काही बनवून घाबरवत असतील तर घाबरण्याचे अजिबात कारण नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची अकाउंट सर्वेलन्सवर घेण्यात आले असेल, इन्क्वायरी सुरू असेल, इन्व्हेस्टिगेशन सुरू असेल, तर त्याकरिता पैसे ट्रान्सफर करण्याची काय आवश्यकता आहे. इतकी सिंपल अंडरस्टँडिंग जर तुमची असेल तर अशा डिजिटल अरेस्ट किंवा फ्रॉड पासून तुम्ही सहज वाचू शकता. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा. जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच. थँक्यू सो मच.